तुम्ही हा जो आंदोलन बघता, कसं काय या पाण्याचा सुटका होणार? मीही ह्याच्यावरती बोलली आहे सातत्याने, परंतु आपली आणि काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे ज्या आपल्या भागाचे जे प्राचीन मॅडम नगरसेवक, हे कसं काय ह्या इतका म्हणजे लोकसंख्या वाढते, आपल्या इथे मोठमोठे इमारत आहेत, काय अपेक्षा म्हणजे तुम्हाला? पहिली गोष्ट तर लोकप्रतिनिधी आता नवीन आलेले आहेत, त्यामुळे त्यांना ब्रिदिंग स्पेस देणं गरजेचंच आहे. बरं. त्यामुळे या आंदोलनामध्ये आम्हाला एकंदरीत इच्छा आहे की लोकप्रतिनिधींना आमच्यासोबत उभं राहून या प्रशासनाला कायम आणलं पाहिजे. कारण त्यांना ऑलरेडी माहिती होतं 2021 जेव्हा ही गावं आलेली आहेत आणि समाविष्ट आहेत, लाज वाटली पाहिजे म्हणतात ना की नव्याने समाविष्ट गावे, ती जुनीच झाली गावं, आता 5-5 वर्ष झाले. पण लोकप्रतिनिधींना आता हे किती सपोर्ट करतात त्यावर पण गोष्टी अवलंबून आहे, किती फास्ट त्यांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे हेही अवलंबून आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना डेफिनेटली आम्ही ब्रिदिंग स्पेस देणार आणि आम्हाला अपेक्षित तेच आहे की त्यांना आमच्यासोबत उभं राहून यांना ठिकाणावर आणलं पाहिजे. आता तुम्हाला माहीत असेल की किती लोकसंख्या आणि किती असं जे मोठमोठे टावर आहेत, तुम्हाला काय अंदाज आहे त्याचा? आता आम्ही 18 सोसायट्यांमध्ये म्हटलं तर 6,000 फ्लॅट आहे. 6,000 फ्लॅट झाले. 6,000 फ्लॅटपैकी जर मी ऑन अन ॲव्हरेज 10,000 to 12,000 रुपीज जरी बेसिक हे म्हटलं प्रॉपर्टी टॅक्स, तर इट इज मोर दॅन 7 crores. 7 करोड. आणि जो मेंटेनन्स आम्ही पे करतोय दॅट बिकम्स 21 crores. सो वर्षाला आम्ही जवळपास 25 ते 27 लाख कोटी रुपये खर्च करतोय. बरं. आणि सुविधा तर शून्य आहेत आम्हाला. पाणी आम्हाला प्रायव्हेटच घ्यायचं आहे. ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही आहेत आमच्याकडे. बरं. आणि जसं आता नगरसेविका पण आले, प्राची, तुम्हाला काय वाटतंय की हा कसं आणि किती लवकर आपण हा सुटका होणार? आता काल स्वतः मी स्टँडिंगमध्ये बोलली आहे. आता लवकरच हे पेपरमध्येही येईल की कमिशनर सरांनी वर्ल्ड बँक स्कीम लोनच्या थ्रू खूप मोठं बजेट 2,000 करोडचं बजेट सर्व समाविष्ट गावांमध्ये वेगवेगळ्या विकास कामांसाठी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटीनी फर्स्ट ते वॉटर आणि सिवेज करणार आहेत, त्यानंतर मग रोड डेव्हलपमेंट, कनेक्शन्स असतील, त्यानंतर MSCB, हे सर्व नवीन समाविष्ट गावांना विचार करून हा बजेट आणला जाणार आहे आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये. तर विकास कामं आणि कामांची सुरुवात होणार आहे. आम्ही पाण्याची मागणी करत असताना सर्वात प्रथम हेच सांगतो की नवीन समाविष्ट या सर्व एरियाजमध्ये नवीन टाक्या एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे. आपण दोराबजेची टाकी आहे, HV देसाईची आहे किंवा भुजबळची आहे, हे 24/7च्या टाक्यांच्या अंतर्गत हे 2017मध्ये बांधल्या गेला. 2047चं पॉप्युलेशन ज्या त्या एरियासाठी होणार आहे त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी त्या बांधल्या गेल्या. त्याचं पाणी इथे आपल्याला आणता येणार नाही. इथे नवीन टाक्या एस्टॅब्लिश करणं, नवीन सिवेज एस्टॅब्लिश करणं, नवीन रस्ते, हे सगळ्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आम्ही अनेक वेळा स्टँडिंगमध्ये बोललो. तरी पण अंदाजा प्राची हा किती वेळ असा, जर इतकी लोकसंख्या, इतकं घरं इथे, इतके टावर्स आहेत, टाकी आत्ता जर बेसिक आपण त्याला किती वर्षामध्ये हा टाक्या तयार होऊन आपला काम नाही, होईल? हा प्लॅन पूर्ण कमिशनर सर एक प्रेझेंटेशन, आम्ही आन्सरेबल आहोत खूप मोठ्या पॉप्युलेशनसाठी आणि आम्ही रेप्रेझेंट करत आहोत खूप मोठा हा एरिया. आम्ही सोबत त्यांना प्रेझेंटेशन मागितली जी मला मिळाल्यावरती मी खरं सर्वांना दाखवली की कधीपर्यंत कोणत्या प्लॅन आणि कोणत्या स्टेप्समध्ये आपण कोणते प्रॉब्लेम्स टॅकल करतो. म्हणजे तुमच्या हिशोबाने जे ट्रान्सपरन्सी आहे हे लोकांमध्ये लवकरात लवकर तुम्ही हे क्लिअर करणार. अजून एक माझा एक प्रश्न होता की टँकर हा संपणार नाही एवढा लवकर, तरी पण अंदाजा किती वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष? नाही, असं आपण सांगू नाही शकत. आम्ही ही मागणी केलेली आहे की हा जो नवीन आपला एरिया आहे, हांडेवाडी आहे, पिसोळी आहे, वडाची वाडी, होळकरवाडी, उंडरी, ह्या एरियांसाठी जोपर्यंत पाणी आपण त्यांना पाईपलाईन थ्रू देऊ शकत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचा टेंडर पाणी, मोफत टँकर, सोसायटीच्या पॉप्युलेशन, सोसायटीमध्ये रेसिडेंट्स केवढे आहेत त्या अनुषंगाने आपण सोसायटीमध्ये टँकर देण्याचं प्रोव्हिजन करतोय. महानगरपालिकेत कुठं टेंडर निघेल त्याच्यामध्ये सोसायटीजला पण आपण फ्री टँकर मारून महानगरपालिकेचे देणार आहोत जोपर्यंत आपण त्यांना पाईपलाईनचं पाणी देऊ शकतो. आणि मला एक मला एक बोलायचं, एक मिनिट मी परत एकदा बोलतोय तुमच्याबरोबर. आपला हा वॉर्ड 41 आणि कोणता इथे 41 येतो आहे ना. हां, तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी मुद्दाम सांगतोय, ज्या वेळेला प्रभाग रचना होत होती
महापालिकेकडनं त्यावेळेला मी प्रभाग रचनेला या ठिकाणी खूप मोठं हरकत घेतलेली होती, ऑब्जेक्शन घेतलं होतं. कारण का सरकार आपल्यावर एवढा मोठा अन्याय करते या सगळ्या भागात. कारण आपली लोकसंख्या 2011 सालची गृहीत धरून पुणे शहराची ही प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे 2011 ते 2025 या काळामध्ये जी लोकसंख्या वाढली त्या लोकसंख्येचा या ठिकाणी एक कानाने पण विचार केलेला नाही. याचं मी फार मोठं ऑब्जेक्शन महापालिकेला दिलेलं होतं. आणि त्यावेळेला कमिशनरनी रामसाहेबांनी ते तेव्हा नुकतेच आले होते, 2-3 महिने झाले होते त्यांना येऊन, आणि त्यांनी हे अगदी मोकळेपणाने मान्य केलं त्या ठिकाणी की तुम्ही म्हणता हा मुद्दा बरोबर आहे, पण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुका थांबवण्याची पॉवर माझ्या हाती नाही. त्यामुळे मी आज काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा की आपली लोकसंख्या जी इथं गृहीत धरली आहे ती आहे 1,27,000च्या आसपास. ॲक्च्युली म्हणजे ही मतदारांची संख्या आहे. 1,27,000 ते आणि त्यांच्यावर अवलंबित्व असलेले त्यांची लहान मुलं बाळं ही 1,27,000 म्हणजे इथली किमान लोकसंख्या ही 2.5 लाख आहे. त्याच्यामध्ये हे नोंदलेले मतदार आहेत, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. न नोंदलेले या ठिकाणी लाखो मतदार आहेत. त्यांची जर संख्या लक्षात घेतली तर पिसोरी, मुंडरी, त्याच्या 12 वाड्या, मोहम्मदवाडी हा जो सगळा 41